नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल घुले तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आपण इथून पुढे आज आपला पहिला दिवस आहे, तर इथून पुढे आपण MPSCचे आत्तापर्यंतचे आलेले सर्व क्वेश्चन्स आपण ह्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण पॉलिटी या विषयातील पहिला टॉपिक जो संविधान निर्मिती व वैशिष्ट्ये हा आहे. याच्यातील आयोगाने आत्तापर्यंत कोणते कोणते क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. या टॉपिकवर आत्तापर्यंत सर्वात जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न आलेला आहे STI पूर्व 2011 सालीचा. इसवी सन 1946मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? आता येथे आयोगाला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती हा कायमस्वरूपी अध्यक्षांबद्दल विचारायचे आहे त्यांना. कारण 9 डिसेंबर 1946 रोजी तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली होती. तर 11 डिसेंबर 1946 रोजी कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती झाली होती. तर आयोगाला येथे कायमस्वरूपी अध्यक्ष विचारायचे आहेत, तर ते लक्षात ठेवून राजेंद्र प्रसाद हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आपला विचारलेला आहे आयोगाने असिस्टंट मुख्य 2011ला की भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? आता खरा प्रमुख हे महत्त्वाचा शब्द आहे इथे. खरा प्रमुख संसदीय पद्धतीत मेन म्हणजे पंतप्रधान असतो. आता जर नुसतं प्रमुख जर विचारलं असतं तर तिथे राष्ट्रपती हे उत्तर असतं, पण खरा प्रमुख हा पंतप्रधान असतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 आहे. तर पुढील प्रश्न आहे टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. आत्ताच आपण पाहिले की भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणजे हे कायमस्वरूपी अध्यक्ष. ते कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. तर तात्पुरते अध्यक्ष हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते 9 डिसेंबर 1946ला. तर 11 डिसेंबर 1946ला राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. तर उपाध्यक्ष हे 11 डिसेंबरला HC मुखर्जी होते. हे ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. तर त्याच 11 डिसेंबरला दुसरे उपाध्यक्षही होते VT कृष्णमाचारी. यांचा उल्लेख कुठे नाही आहे, पण तेही तुम्ही लक्षात ठेवा. पहिले एक उपाध्यक्ष HC मुखर्जी आणि दुसरे VT कृष्णमाचारी. तर आपला पुढील प्रश्न आहे पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते 11 डिसेंबर 1946ला दुसऱ्या बैठकीच्या वेळेसचे होते. पहिल्या बैठकीच्या वेळेस अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, ज्यांची शिफारस JB कृपलानी यांनी केली होती. तर उपाध्यक्ष हे फ्रँक अँथोनी होते. फ्रँक अँथोनी हे अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. तर अँग्लो इंडियन समाजाचे फ्रँक अँथोनी यांची निवड ही पहिल्या बैठकीच्या 9 डिसेंबर 1946च्या पहिल्या बैठकीच्या वेळेस उपाध्यक्ष म्हणून निवड केली होती. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. तर पुढील प्रश्न आहे आपला भारतीय राज्यघटना ही टिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली. येथे स्वीकारण्यात आली हे महत्त्वाचा प्रश्न आहे, शब्द आहे. तर स्वीकारण्यात आली ही कधी स्वीकारण्यात आली? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी. 26 नोव्हेंबर 1949 रोजी. त्यावेळेस भारतीय घटना समितीचे जवळपास 299 सदस्यांपैकी 294 सदस्य उपस्थित होते. त्यांनी त्यावर सही केली आणि भारतीय राज्यघटना ही स्वीकारण्यात आली. तर बाकीचे इतर ऑप्शन्स शक्यच नव्हते, कारण 26 जानेवारी 1950 रोजीपासून भारतीय राज्यघटना ही लागू झाली होती. तर हे आपण येथे व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? आपण हे मगाशीच पाहिले की घटना समितीचे पहिले अधिवेशन हे 9 डिसेंबर 1946 रोजी झाले. कारण 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो होतो. त्याच्या अगोदर पहिले अधिवेशन झालं होतं आणि ते 9 डिसेंबर
हे दोन ऑप्शनचा इथे काही संबंध नाही आहे. 9 डिसेंबर हे लक्षात ठेवा 1946ला. त्या दिवशी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड ही तात्पुरते अध्यक्ष म्हणून झाली होती आणि त्यांची शिफारसी जे बी कृपलानी यांनी केली होती. तर उपाध्यक्ष हे फ्रँक अँथोनी हे अँग्लो इंडियन समाजाचे होते. तर पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? हे लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही असेल हे लक्षात ठेवता. नव्हती. तर खालीलपैकी के.एम. मुन्शी हे सदस्य होते, एन. गोपालस्वामी अय्यर हे सदस्य होते, डी.पी. खैतान हे सदस्य होते, पंडित जवाहरलाल नेहरू हे सदस्य नव्हते. तर हे लक्षात ठेवायचं, म्हणून ऑप्शन 2 हे उत्तर आहे. तर मग कोण किती सदस्य होते? तर पहिली गोष्ट म्हणजे मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये 7 सदस्य होते. त्यामध्येही 6 सदस्य हे वकील होते. 6 सदस्य वकील होते. त्यामध्ये पहिले होते डॉक्टर B.R. आंबेडकर, हे त्या समितीचे अध्यक्ष होते. तर दुसरे एन. गोपालस्वामी अय्यंगार, तिसरे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, चौथे के.एम. मुन्शी हे, त्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला, 6वे एन. माधवराव. आता एन. माधवराव हे ते सुरुवातीला B.L. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर एन. माधवराव यांची निवड झाली होती. तर 7वे सदस्य हे टी.टी. कृष्णामाचारी होते. हे एकमेव वकील नसणारे सदस्य मसुदा समितीत होते. तर हे टी.टी. कृष्णामाचारी हे डी.पी. खैतान यांच्या जागी आले होते. डी.पी. खैतान यांचे 1948 साली निधन झाले होते. त्यांच्या जागी त्यामुळे टी.टी. कृष्णामाचारी या एकमेव वकील नसणाऱ्या उमेदवाराची निवड झाली होती. तर हा प्रश्न आपण लक्षात ठेवा. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. तर पुढील प्रश्न पाहूया आपण. भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा टिंबटिंब निर्माण झाली तर कोणत्या योजनेद्वारे झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेद्वारे. हे महत्त्वाचं आहे खूप, हे सर्वांनी लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे निदर्शनास येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे? आता हे प्रश्न सोडवायचं कसं, तर आपण इथे भारताचं उदाहरण घेऊया. भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे. तर संसदीय लोकशाहीवरून आपल्याला लक्षात आले पाहिजे की इथे पंतप्रधान वास्तविक कार्यकारी सत्ता ही पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करते. त्यामुळे याचं उत्तर 3 आहे. तर अध्यक्षीय लोकशाही ही अमेरिका या ठिकाणी आहे, हेही लक्षात ठेवावे. प्रत्यक्ष प्रतिनिधी ह्यांचा कुठेही म्हणजे आपल्या ह्या प्रश्नामध्ये संबंध नाही आहे. त्याचं उत्तर 3 आहे आणि हा राज्यसेवा मुख्य 2012चा प्रश्न आहे. तर पुढील प्रश्न आपण घेऊया. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? हे पूर्ण व्यवस्थित लक्षात ठेवावे. चुकीचे कोणते विचारलेले, बरोबर नाही. तर चुकीचं लक्षात ठेवा. घटना समिती पहिलं बघूया आपण. त्याच्यात घटना समितीची पहिली सभा ही 9 डिसेंबर 1948 रोजी झाली. आता आपण मगाशीच पाहिले की पहिली सभा ही 9 डिसेंबर 1946ला झाली. त्यांनी फक्त एकच इथे साल बदलले आहे, 46च्या जागी 48 केलं आहे. तर आपलं चुकीचं हे पहिल्याच प्रश्नामध्ये समजलेलं आहे की 1 नंबर. तरी आपण बाकीचे बघूया. की 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली. तर हे बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत केली. तर 26 जानेवारी 1950 रोजी त्या घटना समितीची अंमलबजावणी झाली. तर तिसरा सेंटेन्स आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. तर ते चौथं आहे राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्ष लागले. आता जर ऑप्शनमध्ये फक्त असं दिलं असतं की राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 3 वर्ष लागले तर ते चुकीचं असतं. पण त्यांनी जवळपास हा शब्द वापरलेला आहे. घटना समितीला राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेले आहे, हे येथे लक्षात ठेवावे. तर जवळपास 3 वर्ष आहे
असं लिहिलं आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे, चुकीचं विचारलं आहे, त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 1. तर पुढील प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या. आता असे प्रश्न सोडवताना तुम्ही जर राज्यसेवेचा पेपर देत असाल तर ऑप्शन ए, बी, सी असं वरून खालीपर्यंत जाऊ शकता, कारण तुमच्याकडं वेळ असतो. पण जर तुम्ही कंबाईनचा प्रीचा मेन्सचा पेपर सोडत असाल तर अशा वेळेस कायम लक्षात ठेवायचं, पहिलं हे सेंटेन्स वाचायचं. या सेंटेन्समध्ये काय आहे ते वाचायचं आणि मग अ, ब, क हे ऑप्शन्स वाचायचे. तर पहिलं काय दिलं आहे, वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. बरोबर आहेत म्हणजे आपल्याला इथे बरोबर कोणते आहेत ते विचारायचं आहे आणि तेच ऑप्शनमध्ये खाली शोधायचे आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की बरोबर कोणते आहेत ते आपल्याला चेक करायचं आहे. तर मग पहिलं अविधान आहे, भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले आहे. आता येथे लक्षात ठेवा की बरोबर आहे हे उत्तर. पण आता हे जर तुम्हाला माहीत जरी नसेल तरी ऑप्शनमध्ये सर्व ऑप्शन्समध्ये हे दिलेलं आहे. तर ह्या वरून एक लक्षात घेतलं पाहिजे की हे बरोबरच असणार आहे. तर मग कडे एवढं लक्ष नाही द्यायचं, पण तरीही लक्षात ठेवा भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे आपण अनुकरण केलेले आहे सरळ. मग मेन आपल्याला दुसऱ्या सेंटेन्सकडे लक्ष द्यायचं आहे. तर दुसरं सेंटेन्स आहे भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे. तर हे ऑप्शन्स बरोबर आहे, 100% बरोबर आहे. संविधान श्रेष्ठ आहे आपल्या इथं, संसद नव्हे. तरीही तुम्हाला जर हे बद्दल थोडी साशंकता वाटत असेल, पण बच बरोबर आहे. तर मग बरोबर आहे म्हणल्यावर मग ऑप्शन ए आणि ऑप्शन 3 हा कट होतो, कारण याच्यामध्ये नाही आहे. तर ऑप्शन 2 आणि 4 हे 2च राहतात. तर ह्या ऑप्शन 2 आणि 4 मध्ये आपल्याला काढायचे. तर ऑप्शन क बघूया. भारतातील न्यायालयानं संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. आता हे चुकीचं विधान आहे. आपल्या इथे भारतीय न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. त्याद्वारे भारतीय न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे केंद्राने आणि राज्यांनी केलेल्या कायद्यांची तपासणी करू शकतात व ते वैध किंवा रद्द ठरवू शकतात. म्हणून हे विधान सपशेल चुकीचं आहे. तर मग त्यामुळं मग क विधान नसल्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे, कारण त्यामध्ये अ व ब हे दिलेले आहे. तर समजले. तर कसे सोडवायचे ब क असे टाईपमध्ये ऑप्शन दिलेले असल्यावर. तर पहिले खालचं वाक्य वाचायचं, वरीलपैकी कोणते बरोबर आहे किंवा चुकीचे आहे हे जे दिलेलं असेल त्याच्यावरून मग ऑप्शन्स वाचायचे. तर चला पुढचं क्वेश्चन बघूया. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कधी पण लक्षात ठेवा, ध्वज समिती विचारली असेल तर कायम उत्तर हे राजेंद्र प्रसादच आलं पाहिजे, कारण ध्वज समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतिक राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते. तर मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबतच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. म्हणजे मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक यांच्यासाठी जी मोठी समिती होती त्याचे अध्यक्ष होते, प्लस प्रांतिक राज्यघटना समितीचे सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते. तर जे बी कृपलानी हे मूलभूत अधिकार उपसमिती जी अंडर होती वल्लभभाई पटेलांच्या अंडर, त्याचे अध्यक्ष होते. म्हणजे मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे, जे राष्ट्रीय ध्वज समितीचे हंगामी समितीचे अध्यक्ष होते. तर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येतील? मूलभूत वैशिष्ट्ये. तर पहिला आहे राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठ हे बरोबर आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन हे सुद्धा बरोबर आहे, आत्ताच आपण पाहिलं. कल्याणकारी राज्य हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर घटना दुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार आहेत, म्हणजे संसद स्वतःच्या मनाने काही दुरुस्ती करू शकत नाही, त्यांना मर्यादित अधिकार आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून येथे आपलं उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 4 ज्यामध्ये अ ब ड हे सर्व दिलेलं आहे. तर पुढील प्रश्न पाहूया आपण. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व आपण टिंबटिंबाच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे. आता संयुक्त बैठक ह्यामध्ये लक्षात ठेवायचं, आपण संयुक्त बैठक ही ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. कायम लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियाकडून संयुक्त बैठक. तर ऑस्ट्रेलियाकडून अजून आपण काय काय घेतलेलं आहे, तर ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची घेतलेली आहे. दुसरं आपण व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य हे घेतलेलं आहे. आणि तिसरं संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन घेतलं. ह्या 3 तरतुदी, एक समवर्ती सूची, दुसरं व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य, आणि तिसरं संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन. ह्या 3 गोष्टी आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेल्या. तर अमेरिकेकडून आपण काय घेतलेलं आहे, अमेरिकेकडून आपण मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग, सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती आणि उपराष्ट्रपती पद, या सर्व गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतलेल्या आहेत. तर जर्मनीकडून आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे उल्लंघन ही गोष्ट घेतलेली आहे आपण जर्मनीकडून. तर फ्रान्सकडून आपण प्रजासत्ताक पद्धती आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे आदर्श हे महत्त्वाचे तरतुदी घेतलेल्या आहेत. तर मग याचं उत्तर आहे संयुक्त दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकी आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. तर पुढील बघूया प्रश्न आपण. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आत्ताच मगाशीच आपण पाहिलं की डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या 9 डिसेंबर 1946 पहिल्या घटना समितीचे अध्यक्ष, नागपूरचे अध्यक्ष होते. तर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते घटना समितीचे. तर याच्यावरून उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 डॉक्टर B.R. आंबेडकर. तर पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल. आता हे सरळ लक्षात ठेवायचं, हे महात्मा गांधी यांचं वाक्य आहे. महात्मा गांधी हा प्रश्न तुम्हाला इतिहासमध्ये पण येऊ शकतो आणि पॉलिटीमध्ये पण येऊ शकतो, पण जास्त करून शक्यता आहे पॉलिटीमधून आहे. हा प्रश्न STI पूर्वला विचारलेला आहे आणि इतर टेस्ट सिरीजमध्ये पण हा खूप जास्त प्रमाणात विचारला जातो हा प्रश्न. तर याचं उत्तर महात्मा गांधी हे आहे. तर पुढील प्रश्न आहे, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? आता कायदेविषयक सल्लागार हे तुम्हाला माहिती पाहिजे की संविधान सभेचे महत्त्वाचे व्यक्ती हे कोण कोण होते. तर याचं उत्तर आहे डॉक्टर B.N. राव. आता B.N. राव हे कायदेविषयक सल्लागार. तर ह्याला कायदेविषयक सल्लागारला अजून एक शब्द आहे घटनात्मक सल्लागार. MPSC घटनात्मक सल्लागार सुद्धा तुम्हाला विचारू शकते, कायदेविषयक सल्लागाराच्या जागी तो शब्द देते. तर B.N. राव हे ऑप्शन बरोबर आहे. तर अजून लक्षात ठेवा की H.V.R. अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते. सचिव लक्षात ठेवायचं, सचिव विचारला तर H.V.R. अय्यंगार. तर घटनात्मक सल्लागार सर B.N. राव. ओके. तर घटना समितीमध्ये S.N. मुखर्जी हे मसुदा बनवण्याचे प्रमुख होते, चीफ ड्राफ्ट्समन S.N. मुखर्जी. आता इथे लक्षात ठेवा H.C. मुखर्जी नाही, S.N. मुखर्जी हे चीफ ड्राफ्ट्समन होते. MPSC तुम्हाला शब्दांमध्ये किंवा नावांमध्ये फसवू शकते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 B.N. राव. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? आता याच्यामध्ये सर्व ऑप्शन कट करून तुम्ही उत्तर काढू शकता. त्याच्यात पहिलं ऑप्शन आहे भारत धार्मिक राज्य आहे, ते चूक आहे. हे सरळ तुम्ही खोडून टाकू शकता. तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, भारत भांडवलशाही राज्य आहे, हे बी चूक तुम्ही काढू शकता. 2 तर कट झाले. तर ऑप्शन 2 आणि 4 मध्ये भारत सर्वंकषवादी राज्य आहे, हे जरी तुम्हाला समजलं नाही तरी भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे तर तुम्हाला कन्फर्म माहीत आहे. त्यामुळं मग ऑप्शन 2 हे बरोबर उत्तर आहे. हे तुम्हाला लगेच ऑप्शनवरून तुम्ही काढू शकता. तर पुढील प्रश्न आहे, भारत संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय होते? तर ऑप्शन 4 दिलेले आहेत. संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय होते? तर भारताचे संघीय शासन हे तुम्ही डोळ्यासमोर आणायचं.
आणि मग बघायचं तर भारतामध्ये सत्तेचे केंद्रीकरण झालेले आहे का? नाही. तर भारतामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले आहे. म्हणजे अधिकार हे कायदे करण्याचे अधिकार हे विभागलेले आहे. काही कायदे हे केंद्र करू शकते तर काही कायदे हे राज्य करू शकते. तर मग सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले आहे. केवळ एकच सरकार असते का? नसते. केवळ प्रांतीय सरकारे असतात का? नाही. त्यामुळे येथे लक्षात ठेवा की ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. पुढील प्रश्न पाहूया की खालील दिलेले भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. तर योग्य पर्याय आपण पाहूयात. तर कॅबिनेट व्यवस्था फ्रान्स. तर कॅबिनेट व्यवस्था फ्रान्समध्ये हे ऑप्शन तुम्ही पहा. तर इथे लक्षात ठेवा कॅबिनेट व्यवस्था ही फ्रान्सकडून घेतलेली नाही आहे. आपण फ्रान्सकडून घेतलेली नाही आहे. तर पुढील आहे आपला की मूलभूत हक्क. मूलभूत हक्क हे आपण अमेरिकेकडून घेतलेला आहे. तर अमेरिकेकडून घेतलेलं आहे त्यामुळे ब ही चूक आहे. अ चूक आहे, ब ही चूक आहे. उर्वरित अधिकार. उर्वरित आपण अधिकार ऑस्ट्रेलियाकडून घेतलेले नाही आहेत. तर मार्गदर्शक तत्वे ही आपण जर्मनीकडून घेतलेले नाही आहेत. मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतलेलं आहे. त्यामुळे ड ही चुकीचं आहे, ब ही क ही चुकीचं आहे. म्हणजे इथे सर्व चुकीचे दिलेले आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. सर्व गोष्टी ह्या चुकीच्या आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा. आता फ्रान्सकडून आपण काय काय घेतलेलं आहे मगाशीच पाहिलं आपण. फ्रान्सकडून आपण प्रजासत्ताक पद्धती आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुता ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तरी सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाकडून आपण काय काय घेतलेलं आहे तर मूलभूत कर्तव्ये आणि सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श ह्या गोष्टी सोव्हिएत युनियनकडून घेतलेल्या आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून आपण काय काय घेतलेलं आहे मगाशीच पाहिलं आपण की समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य आणि संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन हे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. तर जर्मनीकडून आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन ह्या गोष्टी घेतलेल्या आहे. त्यामुळं ह्याचं उत्तर 3 आहे. सगळे चूक. तर पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? आता येथे लक्षात घेण्यासारखं आहे की विजयालक्ष्मी पंडित ह्या महत्त्वाच्या स्त्री होत्या. तर ह्या होत्या तिथे सदस्या. दुसऱ्या सूचीत कृपलानीही होत्या आणि सरोजिनी नायडू सुद्धा होत्या. तर या सर्व होत्या. तर टोटल लक्षात ठेवा 15 महिला सदस्य ह्या संविधान सभेच्या सदस्य होत्या. त्यात सुब्बालक्ष्मी ह्या नव्हत्या. म्हणून ऑप्शन अ क ड हे कुठं आहे तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. त्यामुळं 2 उत्तर आहे. तर मग 15 महिला ह्या कोण होत्या? तर तुम्हाला मी त्यांची नावं सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा. 15 महिला ह्या पहिल्या दुर्गाबाई देशमुख, त्यानंतर रेणुका रे, हंसाबेन मेहता, लीला रॉय किंवा रे, पुढील सरोजिनी नायडू, कमला चौधरी, सुचेता कृपलानी, ॲनी मॅस्करेन, बेगम रसूल, राजकुमारी अमृत कौर, पूर्णिमा बॅनर्जी, त्यानंतर पुढील दझयानी वेलायदन, विजयालक्ष्मी पंडित, मालती चौधरी आणि शेवटचे अम्मू स्वामीनाथन या सर्व संविधान सभेच्या सदस्य होत्या. 15 महिला. त्यातील सुब्बालक्ष्मी या नव्हत्या. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्याचा मागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? आता आपण मगाशीच पाहिलं की लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा महत्त्वाचा उद्देश आहे. पक्षविरहित हे चुकीचं आहे. आपल्या इथे पक्ष भरपूर आहेत. न्यायालयीन स्वातंत्र्य असं हे सत्ता विभाजन हे काही नाही आहे. तर लोकशाही विकेंद्रीकरण हे महत्त्वाचा उद्देश होता. तर पुढील प्रश्न पाहूया आपण. भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? तर आपण मगाशीच पाहिलं की संघराज्य व्यवस्थाचे जे आपण गोष्टी घेतलेल्या आहेत त्या आपण जास्तीत जास्त करून संघराज्याचे हा कॅनडाकडून घेतलेला आहे. तर मग कॅनडाकडून आपण राज्यपालाची निवड पद्धती घेतलेली आहे. हे लक्षात ठेवा.
तर मग अजून आपण कॅनडाकडून काय काय घेतलेलं आहे, तर प्रबल केंद्र सत्ता असलेले संघराज्य ही, त्यानंतर केंद्राकडचे शेषाधिकार, त्यानंतर केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक, हे आत्ताच आपण पाहिलं. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र, ह्या 5 गोष्टी आपण घेतलेल्या आहे. प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, त्यानंतर केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकारी क्षेत्र कलम 143 नुसारचे. या सर्व आपण गोष्टी कॅनडाकडून घेतलेल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडून आणि USA कडून आपण काय काय घेतले आपण मगाशी पाहिलेच आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. आता यामध्ये लक्षात ठेवा की आपल्याला बघा ऑप्शन अ ब कडे दिलेला आहे. पहिला आहे संसदीय लोकशाही. आपण मगाशीच पाहिलं की संसदीय लोकशाही आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. संघराज्य अमेरिकेकडून घेतलेलं आहे. मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडूनच घेतलेलं आहे. सामायिक सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. ते म्हणून सर्व विधाने हे बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. सर्व बरोबर आहे. तर आता अमेरिकेकडून काय काय घेतले आपण पाहिलेलं आहे. आयर्लंडकडून काय घेतले पाहिले. ऑस्ट्रेलियाकडून काय, ब्रिटनकडून आपण काय घेतलेलं आहे ते पाहूया. ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण संसदीय लोकशाही, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व, त्यानंतर रिट्स किंवा आदेश म्हणतो आपण त्याला, आदेश पारित करण्याचे विशेषाधिकार आणि संसदीय विशेषाधिकार व द्विगृही कायदेमंडळ, या सर्व गोष्टी आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेल्या आहे. काय काय, संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व, त्यानंतर रिट्स पारित करण्याचे विशेषाधिकार, संसदीय विशेषाधिकार व द्विगृही कायदेमंडळ, या सर्व गोष्टी आपण ब्रिटनकडून घेतलेल्या आहे. तर समजलंय. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. जोड्या लावा. आता जोड्या लावामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला एक जरी सापडला आन्सर तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर सुद्धा सापडू शकतं. आता कॉमन जोडी कोणती आहे. संघ अधिकार समिती. ही समिती संघ अधिकार समिती ही कोणाकडे होती, तर ही होती जवाहरलाल नेहरूंकडे. जवाहरलाल नेहरूंबद्दल बघा कोणत्या 2 ऑप्शनमध्ये, अ 4 हे 2च ऑप्शनमध्ये, 3 आणि 4 मध्ये. तर मग ऑप्शन 1 आणि 2 कट झाले. तर लक्षात ठेवा असं तुम्ही जोड्या सोडवायचे की इलिमिनेशन पद्धतीने पण गेले तरी चालू शकतं. त्यानंतर पुढे पाहूया आपण. बघा पुढील होता वित्त व स्टाफ समिती. आता ही होती राजेंद्र प्रसादांच्या अंडर. तर तुम्हाला हे जरी माहीत नसेल तर पुढे आता बघा 2 जोड्यांमध्ये 3 आणि 4 मध्ये ड ला एकच ऑप्शन आहे. म्हणजे लक्षात ठेवा मूलभूत अधिकार उपसमिती ही JB कुर्पला यांच्या अंडर होती. हे तर तुम्हाला सापडलं. आता अल्पसंख्याक उपसमिती ही HC मुखर्जींच्या अंडर होती. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ते ख्रिश्चन धर्माचे प्रतिनिधित्व करत होते उमेदवारांचे. त्याच्यामुळे मग क2 ह्या ठिकाणी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे संघ अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, वित्त व स्टाफ समिती राजेंद्र प्रसाद, अल्पसंख्याक उपसमिती HC मुखर्जी आणि मूलभूत अधिकार उपसमिती JB कृपलानी. तर अशा जोड्या सोडवायच्या तुम्ही. पुढील प्रश्न आहे. राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला. आता प्रशासकीय वैधानिक एकता राखण्यासाठी राज्यघटनेने एकेरी न्यायव्यवस्था, मूलभूत नागरी व फौजदारी कायदा व समानता आणि समान अखिल भारतीय सेवा या तिन्हींचा वापर केलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. आता एकता राखण्यासाठी म्हणजे केंद्र व राज्यांमध्ये कॉमन कोणत्या गोष्टी आहेत ह्याच्यावरून उत्तर शोधायचं. कॉमन म्हणजे एकेरी न्यायव्यवस्था आहे, दोन्हीमध्ये कॉमन आहे. मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता आहे दोन्ही केंद्र व राज्यांमध्ये. आणि अखिल भारतीय सेवा म्हणजे UPSCच्या सेवा ज्या आहेत त्या कॉमन आहेत केंद्र व राज्यांमध्ये. म्हणून तिन्ही बरोबर आहे. म्हणजे एकता राखण्यासाठी या तिन्ही गोष्टी आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले. तर त्याचं उत्तर आहे शीख समाजाला
विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं हे लक्षात ठेवा. कधीही विचारू शकतात हा प्रश्न. कंबाईनच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शीख समाजाला, बाकी कोणत्याही समाजाला विशेष प्रतिनिधित्व नव्हतं देण्यात आलं. शीख समाज हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे जोड्या लावाचा प्रश्न आहे. त्याच्यावरून तुम्ही इलिमिनेशननी सुद्धा सोप्यात सोपं काढू शकता. आता बघा याच्यात कायद्याचे राज्य आपण हे इंग्लंडकडून घेतलेलं आहे, मगाशीच पाहिलं आपण. अ2 म्हणजे एक पहिल्या ऑप्शनमध्ये आहे म्हणून अ2 हे फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे म्हणून उत्तर क्रमांक 1 सरळ बरोबर आहे. आपण एकाच ऑप्शनवरून काढू शकतो. MPSC कधी कधी आपल्याला असेही प्रश्न, सोपे प्रश्न असतात, तिथं आपण मार्क घालून चालत नाही. तर ते सोपं आहे. अ2 म्हणजे कायद्याचे राज्य इंग्लंड, एकाच जोडीवरून आपल्याला उत्तर सुटलेलं आहे. तर बघा अजून घटना दुरुस्ती आपण मगाशीच पाहिलं दक्षिण आफ्रिका, समवर्ती सूची आपण मगाशीच पाहिलं ऑस्ट्रेलिया. या सर्व गोष्टी आहेत. जोड्या लावा खूप सोप्या असतात कंबाईनच्या दृष्टीने, राज्यसेवेच्या आहे की एका जोडीवरूनही सुटू शकतात. पुढील प्रश्न आहे संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बरोबर जुळत नाही. तर सुकाणू समिती हे बरोबर आहे राजेंद्र प्रसाद. तर एका पुस्तकामध्ये सुकाणू समितीचं उत्तर हे के मुंशी दिलेलं आहे, तर ते चुकीचं आहे. लक्ष्मीकांत या सरांच्या पुस्तकांमध्ये सुकाणू समितीचे अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद दिलेले आहेत, ते बरोबर आहे. कामगार समिती के मुंशी हे सुद्धा बरोबर आहे. मूलभूत हक्क उपसमिती आपण मागाशीच पाहिलं JB कृपलानी, हे सुद्धा बरोबर आहे. तर त्यांनी जुळत नाही असं विचारलेलं, जुळत नाही. तर अल्पसंख्याक उपसमिती हे चुकीचं आहे. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष HC मुखर्जी होते, मागाशीच पाहिलं. अल्पसंख्याक मेन समिती तिचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते, पण अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष हे HC मुखर्जी होते. तर मग येथे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. अल्पसंख्याक उपसमिती मौलाना अब्दुल कलाम आझाद हे नव्हते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मित क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा. नवनिर्मित क्षमतेचे पुरावे म्हणून म्हणजे वैशिष्ट्यच विचारले नाही एक प्रकारचे. मग प्रबळ केंद्र आणि केंद्र व घटक राज्य यात अधिकारांची वाटणी, ह्या गोष्टी आपले वैशिष्ट्य आहेत. एकात्मक न्यायव्यवस्था हे सुद्धा भारतीय नवनिर्मितीचे क्षमतेचे पुरावे आहे. अखिल भारतीय प्रशासनिक सेवा, एकेरी नागरिकत्व, या सर्व गोष्टी या आपले नवीन जेव्हा राज्यघटना निर्मित झाली होती त्या क्षमतेचे पुरावे होते आणि वैशिष्ट्ये सुद्धा होते. म्हणून येथे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4, तर ते लक्षात ठेवा. तर येथे आपण आज 30 प्रश्न पाहिलेले आहेत. 30 प्रश्न पाहिलेले आहेत भारतीय राज्यघटना निर्मितीचे, संविधान निर्मितीचे. तर बाकीचे प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर काही चुकले असेल तर त्याबद्दलही सांगा आणि नवीन काही प्रश्न असेल तर ते नवीन प्रश्न तुम्ही टाईप करून मलाही सांगा आणि तुमचं मतसुद्धा नोंदवा. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू.